ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिका एका वेगळ्याच वळणावरती येताना आपल्याला दिसत आहे. आत्तापर्यंत आपण पाहतोय की इकडे आता स्वतः वाटत आहे ते म्हणजे सचिनला की आपण अण्णांना मूर्ख बनवू शकतो आणि मूर्ख बनवून आपल्याला हवे तेवढी कॅश आपण घेऊ शकतो. पण महिपत महिपत काही कच्च्या गुळूचा खेळा नाहीये. त्यांनी आता सचिनला रंगेहात पकडले. बरं इतकंच नाहीये, तर आता या सगळ्यामध्ये महिपत जो काही बाबा बनलाय त्याच्या मागे काय सत्य आहे किंवा महिपत या सगळ्यामध्ये का बरं आता मात्र बाबा बनलाय आणि महिपत बाबा बनून तो का वावरतोय, याचं ज्या वेळेला सत्य सचिनच्या समोर येणार आहे आणि त्यावेळेला सचिनच्या पायाखालची जमीन हादरणार आहे. महिपत हे सगळं करतोय ते म्हणजे आपल्या आता मुलीसाठी. ज्या वेळेला आता प्लास्टिक सर्जरी करून साक्षी परत येणार आहे आणि त्याच वेळेला महिपत या सगळ्यामध्ये जेव्हा आता सत्याचा उलगडा महिपतच्या वागण्याचा होणार आहे, पण तोपर्यंत सचिनची कारस्थानं उघडकीला येणार आहेत. बरं इतकंच नाहीये, तर आता जे रिपोर्ट मात्र आता सायली आणि अर्जुन या दोघांनी इकडे दिलेले आहेत ते म्हणजे DNA रिपोर्टसाठी जे सॅम्पल दिलेत त्याचे रिपोर्ट रविराजांच्या हातामध्ये येताच रविराजांना जबरदस्त धक्का बसणार आहे. सगळं नक्की काय घडणार, कसं घडणार, सविस्तरपणे पाहू. अर्जुन आणि सायली हे सगळं रिक्रिएट करत आहेत. छोट्या छोट्या गोष्टी ज्या आता अर्जुनला म्हणजे हे होत नाहीयेत, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आता इकडे अर्जुनला आठवत आहेत की आपण तन्वीच्या सोबत आता केल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टी अर्जुन करतोय. जसं की आईस्क्रीम खाणं, जसं की ड्रॉइंग काढणं, अनेक छोट्या छोट्या गोष्टी करत असताना जे सेम टू सेम सायली आता म्हणजे जे सेम टू सेम मात्र आता इकडे बोलत होती ती म्हणजे स्वतः आता तन्वी छोटी आणि तेच तेच सगळं मात्र आता इकडे बोलत असते ती म्हणजे सायली. आणि हे ऐकून मात्र आता अर्जुन म्हणतोय, मला वेगळ्या कोणत्या पुराव्याची गरजच नाहीये. त्यावरती ती सांगते, नाही तुम्हाला गरज नसली तरी मला गरज आहे. मला जे काही आठवतंय किंवा जे काही मला आता दिसतंय ते अंधुक अंधुक आहे आणि त्याचमुळे मला असं वाटतंय की हे अंधुकपणा आता पूर्णपणे संपून सत्यामध्ये सगळं चित्र समोर आलं पाहिजे. सत्यामध्ये या सगळ्यामध्ये मला आता सत्य समजलं पाहिजे, जेणेकरून काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता मी या सगळ्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये जगाला ओरडून ओरडून सांगू शकेन की मी तन्वी आहे म्हणून. आणि त्यावरती मात्र आता अर्जुन सांगतो, तुझ्या मनात नक्की काय? त्यावरती सायली आता सांगायला लागते, माझ्या मनात फक्त इतकं चाललेलं आहे आणि ते म्हणजे की आता आपण ना जे प्रतिमा हत्याच्या वेळेला जे अपघाताचं रिक्रिएशन केलं होतं ना, ते रिक्रिएशन पुन्हा एकदा करायचं असं माझ्या हातामध्ये माझ्या मनामध्ये. त्यावरती अर्जुन म्हणतो, वेड लागले का? आणि त्यावरती सायली म्हणते, वेड काय लागायचं, मी जे काही बोलती आहे ते आता मनापासूनच बोलती आहे. आणि असं म्हटल्यावरती तो म्हणतो, नाही मी ही रिस्क घेऊ शकत नाहीये. काहीही झालं ना तरी सुद्धा मला ही रिस्क घ्यायची नाहीये. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागतंय अर्जुन, हे बघ मी अजिबात हे सगळं करू शकत नाही. सायली म्हणते, बाद झालं, मला आता या सगळ्या गोष्टी अजिबात बघवत नाहीयेत. म्हणजे म्हणजे मुळातच काहीही झालं तरी सुद्धा या पदरामध्ये माझ्या दान टाका तुम्ही आता. मी या सगळ्यामध्ये विचार सुद्धा करू शकत नाहीये की हे नक्की काय चाललंय. मला आता खरंच मीच तन्वी आहे ही गोष्ट समोर आली. आणि त्यानंतर अर्जुन आता म्हणत आहे, सायली तुला कळत नाहीये का, तू प्रेग्नेंट आहेस आणि असं असताना मी तुझ्यावरती आता ही रिस्क घेऊ शकत नाहीये. आणि सायली सांगते, का असं करताय, मला एकदा एकदा हे रिस्क घेऊ दे, काही होणार नाहीये. फक्त एकदा मला आता कळू दे की मीच खरी तन्वी आहे, बाद झालं. मग त्यानंतर मी तुमच्याकडे कोणत्याही प्रकारचा हट्ट करणार नाहीये. पण आता अर्जुनला माहितीये की हा हट्ट आपण आता सायलीचा कधीच पूर्ण करू शकणार नाही आहोत. कितीही झालं तरी सायलीला मात्र या सगळ्यामध्ये आपण आता अजिबात हा हट्ट पूर्ण करू द्यायचा नाहीये, हे आता अर्जुनच्या मनामध्ये. इकडे आता अस्मिताला अश्विन सांगत आहे, अस्मिताबाई तू काहीतरी सत्य लपवत आहेस का? तुला आता असं वाटतंय का की काहीतरी सत्य आता तू आमच्यापासून लपवून मात्र आता काहीतरी असं तुझ्या डोक्यात चाललंय की मला ते कळतंय. आणि यावरती अस्मिता सांगायला लागते, अरे नाही रे, तू उगाचच या सगळ्यामध्ये काहीतरी डोक्यामध्ये घेऊ नको, मी तुझ्यापासून काहीच सत्य लपवत नाहीये. आणि त्यावरती अश्विन आता सांगायला लागतो, अस्मिताबाई मी बरेच दिवस बघतोय तुझ्या डोळ्यामध्ये मला आता एक वेगळंच काहीतरी दिसतंय. काही झालं तरी सुद्धा तू माझ्याशी खरं खरं काय ते बोल ना. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सांगायला लागते अस्मिता, नाही तसं काही नाहीये. तो म्हणतो, हे बघ तुला कोणत्याही प्रकारे ह्या सगळ्यामध्ये मात्र आता
असा विचार करायची गरज नाहीये. आणि त्यावरती मात्र आता ती सांगते, खरं सांगू का अश्विन, तर मी आता जॉब करण्याचा विचार करते, पण घरामध्ये कुणालाच ही गोष्ट कळणार नाहीये आणि काहीही झालं तरी कुणीही या सगळ्यामध्ये मला आता मदत करू शकणार नाहीये. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, का का नाही तुला मदत करू शकणार? हे बघ, मी आहे ना, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुला जॉब करायचा आहे ना, मी मम्माला सांगतो. आणि त्यावरती मात्र आता लगेचच सांगायला लागते ती, म्हणजे इकडे आता अस्मिता, नाही रे म्हणजे नाही, खरं सांगू का, तर मी जॉब केला तर या लोकांना असं वाटेल की आता म्हणजे ते मी त्यांच्यावरती बोज आहे, म्हणून मी हे सगळं करते, असं ते मनापासून विचार करतील आणि तोच विचार मला आता नको आहे. यावरती तो म्हणतो, असं नाही वाटणार. खरं तर आता तू तुझ्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करत असशील ना, तर कुणालाही काही वाटू दे, तू तुझ्या पायावरती ठामपणे उभं राहायचं आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अस्मिता सांगायला लागते, खरंच सचिन, तू सांगशील सगळ्यांना? तू आता माझ्या वतीने सगळ्यांना मनवशील का? आणि त्यावरती मात्र आता सचिन म्हणतो, हो, मी तुला एकदा म्हटलं ना, की आता मी तुझ्या वतीने सगळ्यांना मनवेन. फक्त तू खंबीरपणे उभे राहा. यावरती ती सांगायला लागते, खरं तर सचिन, मला आता जॉब लागलेला आहे. पण या सगळ्यामध्ये मला जॉब लागला असला ना अश्विन, तरीसुद्धा बाळाला हे करून सांभाळून मला करता येत नाहीये जॉब. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, तू एक काळजी करू नकोस. मी ना मम्मासोबत बोलतो आणि त्यानंतर मी स्वतःच विषय काढतो, की अस्मिताबाईला जॉब करू दे. म्हणजे त्यांना वाटणार नाही ना, की मी तुझ्या भल्यासाठी बोलतोय, हे कळेल आणि मग त्यानंतर ते आता नक्कीच या सगळ्याला परवानगी देतील. असं म्हटल्यावरती मग आता अस्मिता सांगते, तू कर. मात्र आता कोणत्याही परिस्थितीमध्ये घरच्यांना असं वाटायला नको आहे, की मी या सगळ्यामध्ये मात्र आता त्यांच्यामुळे जॉब करते किंवा त्यांच्यासाठी जड झाले म्हणून जॉब करते. असं म्हटल्यावरती सचिन म्हणतो, चिंता नको करू बरं. आता इकडे अश्विन आलेला आहे कल्पनाकडे आणि तो आता सांगायला लागतोय, आई, मला तुझ्याशी खूप महत्त्वाचं काहीतरी बोलायचं आहे. आणि त्यावरती ती म्हणते, बोल ना, काय बोलायचं आहे? तू आता त्या DNA टेस्टबद्दल विचार केलास का? यावरती तो म्हणतो, तो विचार नाही केला मी, पण आता मला असं वाटते की आपण अस्मिताबाईचा विचार करायला पाहिजे. यावरती ती म्हणते, खरंच माझ्या दोन्ही मुलांच्या सोबत एकाच वेळेला हे सगळं काय झालंय? म्हणजे अर्जुनचा संसार आता कुठे मार्गी लागायला लागलाय, तर तुमच्या दोघांच्या संसाराची अशी घडी विस्कटलेली आहे. आणि त्यावरती अश्विन सांगायला लागतो, हे बघ, म्हणजे मला काय म्हणायचंय, अस्मिताबाईचा संसाराची घडी विस्कटली असली ना, तरी आपल्याला गोलूसाठी अस्मिताबाईचा संसार आता वाचला पाहिजे. या गोष्टीचा मात्र आता विचार केला पाहिजे. आणि त्यावरती ती म्हणते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? अस्मिताला काही त्रास होतोय का? यावरती तो म्हणतो, हे बघ, ज्याला त्रास होतो ना, तो फक्त त्रास आता त्याला समजतो. म्हणजे काहीही झालं ना, तरी सुद्धा आपण विचार करू शकत नाहीये की त्या माणसाला या सगळ्यामध्ये किती त्रास होतोय. पण मी तुला एक गोष्ट सांगू का, अस्मिताबाई जर का जॉब करायला लागली ना, तर कदाचित तिचा हा त्रास कमी होईल. तिला सगळं विसरण्यासाठी सुद्धा आता मदत होईल, असं मला वाटत आहे. आणि त्यावरती ती म्हणते, ठीक आहे, तुला जर का असं वाटतंय ना, तर करू दे तिला जॉब. पण माझं तुला एकच म्हणणं आहे की ती जॉब करेल रे, पण तू तू या सगळ्यातून बाहेर कसा येशील? यावरती तो म्हणतो, माझी चिंता तू करू नकोस, मी बाहेर येईन. यावरती म्हणते, मी अस्मिताला जॉब करण्यासाठी एकाच ह्याच्यावरती परवानगी देईल. तू आता प्रियाची DNA टेस्ट करून घे. यावरती तो म्हणतो, DNA टेस्ट मी करेन, पण ही DNA टेस्ट निगेटिव्हच येणार आहे, याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि मग ती निगेटिव्ह आल्यावरती मला जो काही त्रास होईल तो. यावरती ती सांगते, ते पण बरोबरच आहे, पण तरी सुद्धा माझ्या मनात शंका राहायला नको किंवा तुझ्या मनात उद्या शंका राहायला नको की ते बाळ सुभेदार घराण्याचं होतं आणि आपण त्याला जेलमध्ये सडण्यासाठी ठेवून दिलं. असं म्हटल्यावरती तो म्हणतो, मी दादासोबत बोलून घेईन आणि त्यानंतर ठरवेन. बरं, हे सगळं चालू आता मात्र रविराज हे सगळं ऐकतात. ते खरं तर भेटायला आलेले असतात अश्विनलाच, पण ते हे सगळं ऐकतात आणि त्यानंतर मग आता रविराजांना समजतं की प्रिया प्रेग्नेंट आहे. आणि त्यानंतर रविराज म्हणतात, चिंता करू नकोस अश्विन, मी बघतो काय करायचं ते. म्हणजे तिला कळणार पण नाहीये की ही सगळी आपण टेस्ट केली. अशा पद्धतीने मी आता माझ्या सगळे सोर्सेस कामाला लावतो आणि सोर्सेस कामाला लावून आता तिचे सॅम्पल मागवतो आणि त्यानंतर मात्र आता तू तुझे सॅम्पल तिची टेस्टसाठी मी आता बोलतो. म्हणजे जर का आपण DNA टेस्ट केली असं तिला कळलं तर ती रिपोर्ट बदलायला सुद्धा कमी जास्त करणार नाहीये. म्हणून मी आता तिचे सॅम्पल गुपचूपपणे टेस्टच्या निमित्ताने मागवतो आणि त्यानंतर आपण चेकिंग करूया. म्हणजे हे रिअल चेकिंग होईल. कारण आता मागच्या वेळेला तिचे आणि माझे DNA रिपोर्ट केले होते, ते पण पॉझिटिव्ह आले होते, माहिती आहे ना. मग आता ती माझी मुलगीच नाहीये तर ते पॉझिटिव्ह कसे आले?
तर ते तिनेच मॅनेज केलेले असणार आहेत, ही गोष्ट मला चांगलीच माहिती आहे. आणि म्हणूनच या सगळ्यामध्ये आता कोणतीही आपण रिस्क घ्यायची नाहीये. आपण या सगळ्यामध्ये एक गोष्ट ठाम ठेवायची. असं म्हटल्यावरती आता रविराजांना हे माहिती नाहीये की अर्जुन सुद्धा DNA टेस्ट करण्यासाठी आलेला आहे आणि अर्जुनने सुद्धा आता सायलीचे आणि प्रियाने दिलेले आधीचे सॅम्पल हे टेस्टसाठी दिलेले आहेत. ही गोष्ट माहिती नसल्या कारणाने मात्र आता रविराज तिकडेच आलेले आहेत टेस्ट करण्यासाठी आणि आता डॉक्टरांना अर्जुनने सॅम्पल देऊन गेलाय. डॉक्टरांना माहिती आहे की आता अर्जुन आणि रविराज हे दोघं जण किती क्लोज आहेत ते आणि त्यामुळे डॉक्टरांकडून खूप मोठी चूक. नेमके आता डॉक्टर इकडे रविराजांना ते रिपोर्ट देऊन टाकतात आणि आता ते सांगायला लागतात की सायली आणि अर्जुन इकडे आले होते आणि त्यांनी हे रिपोर्ट दिले होते आणि त्यांना आता एक गोष्ट कळालेली आहे की हे दोन्ही सॅम्पल 100% मॅच झालेत. रविराज म्हणतात म्हणजे काय आणि त्याच वेळेला अर्जुन आणि सायली रिपोर्ट घ्यायला आलेत आणि सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टीचा मात्र आता उलगडा झालेला आहे. प्रेक्षकांनो एका झटक्यात मात्र आता ते सांगायला लागतात म्हणजे आता त्यांनी जे काही सॅम्पल आमच्याकडे दिले होते ना ते मुळातच आमच्याकडे आधी तन्वी म्हणून सॅम्पल आले होते आणि आता ह्यांनी सॅम्पल दिले. असं म्हटल्यावर ते रविराज म्हणतात अर्जुन काय आहे सगळं. अर्जुन म्हणतो सिनियर सगळं तुला आता सांगायचं होतं पण या सगळ्यामध्ये ती वेळ अजूनही आली नव्हती आणि आत्ता तुला हे समजलंय म्हणजे कदाचित या सगळ्यामध्ये नियतीने आता मात्र तुझ्यासमोर हे सत्य आणण्यासाठी सांगितलेलं आहे. अर्जुन सगळी घटना सांगतो आणि त्यानंतर मात्र आता इकडे रविराजांना खूपच मोठा धक्का बसलाय. त्यांना काही कळायला मार्ग नाहीये की हा सगळा काय प्रकार झालेला आहे आणि तितक्यातच रविराज म्हणायला लागतात अर्जुन हा सगळा नाट्यमय प्रकार आहे. तू आता जरी हे सगळं न करता असं आम्हाला सांगितलं असतंस ना की सायलीच खरी तन्वी आहे आम्ही 100% विश्वास ठेवला असता कारण मला आणि प्रतिमाला आधीपासून वाटत होतं की सायलीच खरी तन्वी आहे. असं म्हणत रविराज मात्र आता ते रिपोर्ट घेऊन घरी निघालेत. पण अर्जुन त्यांना सांगतोय की सिनियर अजूनही घरच्यांना काही सत्य सांगू नको. काही शहानिशा होण्याचं बाकी आहे आणि त्या शहानिशा झाल्यावरती मगच आपण सांगूया. असं म्हटल्यावरती मात्र आता अर्जुन या सगळ्यासाठी तयार झालेला आहे. म्हणजे रविराज या सगळ्यासाठी तयार झालेले आहेत. बरं हे सगळं होत इकडे सचिनने एकदा पैसे काढले दोनदा पैसे काढले. सचिन आता पूर्णपणे ते तिजोरी रिकामी करण्याच्याच नादी लागलेला आहे आणि त्याच्यातच मात्र आता महिपतच्या ही गोष्ट लक्षात आले. चिडलेला मात्र आता सचिनला रंगेहात पकडत आहे आणि सचिनला रंगेहात पकडत मात्र महिपत त्याला इकडे सांगत आहे. महिपत सांगत आहे की काहीही झालं तरी हा पैसा माझ्या लेकीचा आहे आणि आता तू या सगळ्यामध्ये असा उडवत बसशील ना तर मी तिच्यासाठीच केलेला पैसा हा मात्र तुला अजिबात मिळणार नाहीये. असं म्हणत मात्र महिपतने त्याला आता चांगला धडा शिकवलाय. आता मात्र इकडे सचिन विचार करतोय महिपत बाबा वाटतोय तितका नाहीये. मला तर म्हणतोय की या पैशाची मला काय गरज आहे पण आता हा काहीतरी वेगळी कारस्थानं करतोय आणि त्यानंतर सचिन आता महिपत बाबा बनण्यापर्यंतचं सिक्रेट शोधण्यासाठी लागलेला आहे. या सगळ्यामध्ये आता मात्र सचिनच्या हाती काय सिक्रेट लागणार कसं सिक्रेट लागणार येणाऱ्या भागामध्ये सगळं कळणार आहे.